नमस्कार महाराष्ट्र. मी पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत करतो माझ्या विद्यार्थ्यांना. आज मी स्टँडर्ड 8 चा मॅथ्स घेऊन आलोय. मॅथ्स असं गोष्टी आहे गाईस की मुलांना खूप किचकट जात, पण आपण एकदम खूप सोप्या रीतीमध्ये शिकणार आहोत. काय आहे मॅथ्स मध्ये काय काय शिकायचंय. टेक्स्टबुक खोलण्याच्या अगोदर आपल्याला टेक्स्टबुक बद्दल आपल्याला टोटल लेसन्स पूर्ण वर्षभरामध्ये किती हे पण तुम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे. तर तुम्ही पार्ट 1 आणि पार्ट 2 मध्ये तुमचं सॅग्रिगेशन झालंय. पहिल्या पार्ट मध्ये 9 लेसन्स आहेत. किती 9 लेसन्स आणि सेकंड पार्ट मध्ये 7 लेसन्स आहेत. राईट, म्हणजे टोटल 17 लेसन्स आहेत गाईस. हे पूर्ण 17 लेसन्स आपण बघणार आहोत. ठीक आहे, आणि आज आपण सुरुवात करत आहोत रॅशनल अँड इरॅशनल नंबर्स. ओके गाईज, त्यांनी रॅशनल नंबर्स गाईज रॅशनल नंबर म्हणजे एक्झॅक्टली आहे काय शॉर्ट मध्ये सांगतो. डिफाईन डेफिनेशन्स अँड ऑल हे तुमच्या बुक्स मध्ये आहेत गाईज, ते तुम्ही बघू शकता. तुम्हाला कन्सेप्ट कळल्या पाहिजे. राईट, आता एक त्यांनी डायग्राम दिलाय लेट्स रिकॉल मध्ये. We are familiar with the natural numbers, whole numbers, integers and rational numbers. ठीक है, the rational number काय the numbers of the form m upon n are called the rational numbers. सर लिहिलेलं आहे पण काय समजत नाही. समजवत गाईस. फर्स्ट आपण बघूया नॅचरल नंबर. नॅचरल नंबर, ठीक आहे, हा माझा नॅचरल नंबर आहे ज्याची सुरुवात होते 1 2 3 4 डॉट 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 इनफायनाइट. Mean the number starts from 1 till infinite is said to be the natural numbers. एकदम बेसिक गाइस. म्हणजे नॅचरल नंबर्स ओळखण्यासाठी पहिला तुम्हाला हे कळलं पाहिजे की त्याची सुरुवात कुठून होते, 1 पासून होते. कुठून होते, 1 पासून. मग त्याचप्रमाणे याला 1 पासून सुरुवात होते म्हणून नॅचरल नंबर म्हणतात. बरोबर. मग याच्यापेक्षा मोठा कोण आहे, होल नंबर. का, कारण होल नंबर म्हणजे ज्याची सुरुवात 0 पासून होते. 0 1 2 3 4 डॉट 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 डॉट. मग सर नॅचरल नंबर पेक्षा मोठा होल नंबर झाला, मग होल नंबर पेक्षा लहान कोण झाला, नॅचरल नंबर झाला. मग सर या होल नंबर पेक्षा पण एक मोठा नंबर आणि तो आहे काय गाईस, आय फॉर इंटीजर्स. काय म्हणतात त्याला, इंटीजर्स. ते तुमच्या टेक्स्टबुक मध्ये दिलेलं आहे. आय फॉर इंटीजर, फर्स्ट लेटर बघा. ओके, इंटीजर्स. ह्या इंटीजर्स हा नॅचरल आणि होल नंबरचा मिक्सअप आहे किंवा या दोघांपेक्षा तो मोठा आहे. मग कसा मोठा आहे, का, कारण इंटीजर्सला आपण असं बोलतो द पॉझिटिव्ह नंबर्स अँड नेगेटिव्ह नंबर्स along with 0 is said to be the integers. म्हणजे याच्यामध्ये सर आपण अशी नंबर लाईन काढतो जिथे असं 0 लिहितो, इथे पॉझिटिव्ह नंबर 1 2 आणि अशी इन्फायनाइट, इथे नेगेटिव्ह नंबर -1 -2 आणि डॉट डॉट अशी इन्फायनाइट. ह्या नंबर्सला आपण काय बोलतो, इंटीजर्स. काय बोलतो गबाळांनो, इंटीजर्स. मग याच्यापेक्षा पण एक मोठा नंबर आहे, म्हणजे यांच्यापेक्षा पण ह्या फॅमिलीतला सगळ्यात मोठा मेंबर आहे आणि तो म्हणजे आर. काय म्हणतात त्याला, रॅशनल नंबर. काय बोलतात, रॅशनल नंबर. आता ह्या रॅशनल नंबर बद्दलच आपल्याला बघायचं. मग रॅशनल नंबर म्हणजे एक्झॅक्टली काय, ज्यामध्ये एन पण येतो, म्हणजे 1 2 3 4 बरोबर आहे, एन पण आला, प्लस यामध्ये होल नंबर पण येतो 0 1 2 3, प्लस यामध्ये इंटीजर पण येतो -1 -2 -3 0 1 2 3, पॉझिटिव्ह नंबर्स ऍज वेल एज नेगेटिव्ह नंबर्स प्लस 0, प्लस यामध्ये न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर वाले क्वेश्चन्स असतात 1/2. बरोबर आहे, ज्याला आपण काय म्हणतो, फ्रॅक्शन्स. काय म्हणतो, फ्रॅक्शन्स देखील येतात. मग त्याचबरोबर फ्रॅक्शन्सचे पण, जसं आता मी बोललो 1/2 म्हणजे काय, हे झालं फ्रॅक्शन. याचं डेसिमल फ्रॅक्शन पण होतं, जसं 0.5. बरोबर आहे. तसंच तुम्ही हे पण शिकला असाल 1/4 हा फ्रॅक्शन आहे, याचा
डेसिमल फ्रॅक्शन काय होतं? डेसिमल म्हणजे पॉइंट वाला, पॉइंट देतो आपण, म्हणजे 0.25. मग हेच आपण हे पण शिकलोय, 3/4 म्हणजे 0.75. याला आपण हाफ म्हणतो, याला आपण इंग्लिश मध्ये अ क्वार्टर म्हणतो, आणि याला आपण काय बोलतो? 3/4 म्हणतो. बरोबर का नाही गाईस? हे बेसिक आहे. म्हणजे याच्यामध्ये फ्रॅक्शन पण आले, डेसिमल फ्रॅक्शन पण आले, बरोबर आहे, डेसिमल फ्रॅक्शन पण आले, प्लस प्लस काही रूट वाले पण येतात, अंडर रूट वाले, जे प्रूफ करू शकतो. जसे स्क्वेअर वाले नंबर्स, स्क्वेअर म्हणजे फॉर एक्झाम्पल 2 चा स्क्वेअर काय? 4. 3 चा स्क्वेअर काय? 9. तर मग मी जर अंडर रूट 4 लिहिलं तर याचा अर्थ काय होतो माहितीये का? काय होतो? 4 into 4 पक्का. फॉर एक्झाम्पल अजून एक दाखवतो, चला हे दाखवतो. 2 स्क्वेअर असं लिहिलं मी अंडर रूट मध्ये, तर या रूटची व्हॅल्यू कट, हा 2 कट, आन्सर काय आला? तुमचा नॅचरल नंबर आला. मग असे पण काही येतं, पण ठीक आहे, ते तर कन्सेप्च्युअल आहे. मग सर इरॅशनल नंबर्स कुठले झाले? मग सर इरॅशनल नंबर्स कुठले असतात? बरोबर का नाही? रॅशनल नंबर्स आता आपण बघितले, राईट? म्हणजे डेसिमल वाले, फ्रॅक्शन वाले, नॅचरल नंबर्स, होल नंबर्स, इंटिजर्स, हे आपण सगळे बघितले. मग इरॅशनल नंबर कुठले? इन शॉर्ट गाईस, इरॅशनल नंबर असे असतात, फॉर एक्झाम्पल मी जर √2 लिहिलं, √2, तर आपण याला सॉल्व्ह नाही करू शकत. याच्यासाठी सिंथेटिक कॅल्क्युलेटर लागेल, बरोबर आहे? मग ते कॅल्क्युलेटर लागेल हे सॉल्व्ह करण्यासाठी, कारण याचा आन्सर 1.234 असं काहीतरी आन्सर कॅल्क्युलेटर मध्ये, ज्याला इझिली तुम्ही प्रूव्ह नाही करू शकत, तुम्ही इझिली त्याला काउंट नाही करू शकत, म्हणजे सॉल्व्ह नाही करू शकत. तेच नंबर्स असतात, ते इरॅशनल नंबर्स असतात. आलं लक्षात बाळांनो? ओके, चला आपल्याला हे कळलं तुम्हाला. गाइस मी डेफिनेशन लिहिलंय मुद्दामून. Rational number means the number of the form m upon m are called as a rational number. The number of the form m upon m are called as a rational numbers. Okay. मग m upon m म्हणजे काय? कोणता पण नंबर सर. वरती 5/2, या 5 ला आपण न्यूमरेटर म्हणतो. काय म्हणतो? आणि या 2 ला काय बोलतो? डिनॉमिनेटर. काय बोलतो? म्हणजे मराठीमध्ये सांगतो, मला लक्षात आहे म्हणून, अंश, आणि याला छेद असं पण म्हणतात, अंश आणि छेद. पण आपल्याला त्याच्याशी नाहीये, आपल्याला न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर. काय काय मुलांना हे लक्षातच राहत नाही. तर न्यूमरेटर लक्षात राहत नसेल तर नॉर्थ साइड कुठे असते? वरती, म्हणजे वरचा न्यूमरेटर झाला. डी म्हणजे दक्षिण दिशा, खाली दक्षिण, डी फॉर दक्षिण. अरे मग खाली बघायचा, म्हणजे डिनॉमिनेटर. असं लक्षात ठेवलं तरी चालेल. तर या न्यूमरेटरचा फॉर्म मध्ये, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरचा फॉर्म मध्ये, म्हणजे फ्रॅक्शन फॉर्म मध्ये, कुठल्या फॉर्म मध्ये? फ्रॅक्शन फॉर्म मध्ये, असा कुठला पण नंबर असो त्याला आपण रॅशनल नंबर म्हणतो. बरोबर आहे? त्याचप्रमाणे गाईस इथे एक लाईन लिहिलेली आहे, आणि ती लाईन काय लिहिली माहितीये का? एक मिनिट. हिअर m and n आर द इंटिजर्स. हा m, ज्याला आपण m मानला, आणि हा n आर द इंटिजर्स, बट n इज नॉट 0. म्हणजे फॉर एक्झाम्पल 0/3 वरती लिहिली तर ही राईट आहे, ही सॉल्व्ह करता येते. पण 3/0 लिहिलं म्हणजे हा n आहे, असं नाही होत. हे सॉल्व्ह नाही करू शकत. हे इनडेफिनाइट आहे. काय आहे? इनडेफिनाइट, सॉल्व्ह नाही करू शकत. तेच त्यांनी सांगितलंय बघा, m/n मध्ये m आणि m/n हा इंटिजर्स आहे, बट हा जो n आहे हा 0 नाही पाहिजे. इट शुड नॉट बी अ 0.
हे तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे. ओके, टिक मार्किंग करून घ्या गाईज. ओके, टिक मार्किंग करून घ्या. आणि वी हॅव ऑल्सो सीन दॅट देर आर इनफायनाइट रॅशनल नंबर्स. किती? इनफायनाइट रॅशनल नंबर्स आहेत गाईज. आणि कशामध्ये? कुठले पण दोन नंबर्स मध्ये. फॉर एक्झाम्पल मी जर असं बोललो की 1 2 3 4 5 6 7, या 1 to 7 मध्ये किती नंबर्स आहेत सर? हे बघा ना की 1 2 3 4 5, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 5 आहे, 6 आहे. सर म्हणजे एवढे नंबर आहे दोन रॅशनल नंबरच्या मध्ये आहे, कारण 1 पण हा रॅशनल नंबरच आहे ना, कारण तो नॅचरल नंबर आहे, म्हणजे तो रॅशनल नंबर मध्येच येतो. बरोबर आहे. मग मी जर असं लिहिलं की हे कळलं का गाईस? म्हणजे इन शॉर्ट मला एवढंच सांगायचंय गाईस की कुठल्या पण रॅशनल नंबर्स मध्ये, कोणत्याही नंबर्स मध्ये, कुठल्याही नंबर लाईन्स मध्ये तुमची 15 सेंटीमीटरची स्केल आहे बघा, किंवा मेजरिंग टेप असते, त्यांच्यामध्ये पण किती एन नंबर्स ऑफ नंबर्स असतात. बरोबर का नाही? म्हणजे कुठल्या पण एक स्टार्ट पॉइंट पासून त्या एंड पॉइंट पर्यंत, म्हणजे कुठलाही नंबर, त्यांच्यामध्ये कुठले ना कुठले नंबर्स येणारच. आणि तेच आज आपण शिकणार आहोत. तेच त्याला नंबर लाईन सिस्टम म्हणतात. ती सिस्टम आपण बघणार आहे, नंबर लाईन सिस्टम रॅशनल नंबरची. तर आपण लेटेस्ट लर्न, त्यांनी एक एक्झाम्पल दिलंय, ते मी तुम्हाला दाखवतो. ओके, लेटेस्ट सी हाऊ. ओके गाईज, टू शो द रॅशनल नंबर्स ऑन अ नंबर लाईन. ही नंबर लाईन मी ड्रॉ केले, मी थोडी वेगळ्या पद्धतीमध्ये ड्रॉ केले. इथे बघा गाईज, हे 0 हा मिड पॉइंट आहे, हा 0 हा तुम्हाला लक्षात ठेवणं आहे. इथे 2 पॉइंटच्या नंतर थर्ड पॉइंट 1 आहे, 2 पॉइंटच्या नंतर थर्ड पॉइंट 2 आहे, 2 पॉइंटच्या नंतर थर्ड पॉइंट 3 आहे, अगेन 2 पॉइंटच्या नंतर थर्ड पॉइंट 4 आहे. असं मी मुद्दामून केलंय. जर मी सगळीकडे डॉट काढले असते तर तुम्ही कन्फ्युज झाले असते, म्हणून मी तुम्हाला अशी लाईन्स दाखवले. बघा, हे दिसतात तुम्हाला. ओके गाईस, ही अशी लाईन दाखवली, पण हा पण एक प्रकारचा एक डॉटच आहे, एक असा डॉटच आहे, पण हे मी तुम्हाला मुद्दामून दाखवलेले, हेही लक्षात येईल. ठीक आहे. आता गाईस, लेटेस्ट सी हाऊ टू शो 7/3. आता इथे आपल्याला काय दाखवायचंय? 7/3, त्यानंतर 2, त्यानंतर -2/3. ओके, बघा गाईस, हे जे 7/3 आहे, हा जो 3 आहे याला डिनॉमिनेटर म्हणतो आपण, आणि जो हा 7 आहे याला आपण न्यूमरेटर म्हणतो. इन शॉर्ट गाईस, डिनॉमिनेटर म्हणजे 3 पॉइंट शो करायचे. किती पॉइंट शो करायचे? 3 पॉइंट. कुठून? 0च्या पुढून. जसं 1 2 3 हा झाला 1, परत 1 2 3 हा झाला 2, परत 1 2 3 हा झाला 3 युनिट्स, 1 2 3 हा झाला 4 युनिट्स. 3चा गॅप. मग पण याच्यात गॅप किती क्रिएट झाले? 2. 0 to 1 मध्ये 2 पॉइंट, पण याला पण काउंट करावं लागतं. तर मग कसं? फॉर एक्झाम्पल यांनी 3 सांगितलंय, बरोबर आहे, 3 सांगितलंय, म्हणजे याचा अर्थ काय झाला? हा झाला 0/3. काय झाला? हा 0/3. 7/3 पाहिजे ना तुम्हाला? बघा, मग हा काय झाला असेल गाईस? सर हा झाला 1/3, बरोबर आहे. मग सर हा काय झाला असेल? 2/3. मग हा काय झाला असेल? हा 1 आहे, तो 1 राहू द्या, असं करून असं एरो करतो. हा झाला असेल 3/3. हे पण मी प्रूफ करतो का 3/3 ला 1 का बोललोय आपण. पहिला आता बघा, तुम्ही माझ्यासोबत बोला, हा किती झालाय? 4/3. बोलत जावा. 5/3. हा बोला, 5च्या नंतर शाबाश, बोलते जाओ. फिर पुन्हा आणि हे बरोबर आहे. आता मी तुम्हाला बोललो
की सर तुम्ही इथे 1 लिहिलं, तुम्ही बोलले होते मी प्रूफ करून दाखवतो. सर तुम्ही बोलले 2 लिहिलं, इथे मी प्रूफ करून दाखवतो. इथे 3 लिहिलंय, इथे 3 कसे आले सर हे पण प्रूफ करून दाखवतो. आणि इथे 4 आले, हे कसे काय 4 आले सर? स्केलिंग युनिट 4 कसे आले हे पण प्रूफ करून दाखवतो. बघा गाईस, 3/3 म्हणजे काय होतो? 3 1 जा 3 1 जा 1/1 म्हणजेच आलं 1. ओके, अगेन 2 आला. 6/3 सर 3 1 जा 3 3 2 जा 6 2/1 म्हणजेच काय? 2 प्रूव्ड. ओके, त्यानंतर हे 3 कसं आलं सर? 9/3 3 1 जा 3 3 3 जा 9 3/1 म्हणजेच काय? 3. त्याचप्रमाणे 4 सर 12/3 3 1 जा 3 3 4 जा 12 4/1 म्हणजे आता कळलं बाळा, हे असं आहे. म्हणजे जिथे डिनॉमिनेटर आहे त्याचा 0 पासून 3 पॉइंट्स काउंट करायचे. इथे जर 4 असतं तर 4 पॉइंट्स काउंट केले असते, 5 असतं तर 5 पॉइंट्स काउंट केले असते. मग हा वरचा न्यूमरेटर काय करतो? हा एक कुठल्या नंबर लाईन वरती मी आहे मी डिनोट करतो. जसं की आता मी डिनोट करतो. माझा 7/3 कुठे आला होता सर? 3 पॉइंट्स आपण घेतले होते 3 च्या हिशोबाने नंबर लाईन्स वर 1 2 3 4 5 6 7 सर इथे डिनोट झाला होता, त्याला मी डिनोट केलं ए. मग मी आन्सर काय लिहिला असतं माहिती? आन्सर ए इक्वल्स टू 7/3. आता मी असं लिहिलं असतं पॉइंट ए इंडिकेट्स 7/3. झालं तुमचं आन्सर. कळलं तुम्हाला? आता ही 7/3 झालं. आता 2 कुठे असेल सर? 2 तर दिसतोच आहे ना. कुठे 2 कुठे दिसतोय तुम्हाला? नाही दिसत नाही. बर, मग तुम्हाला आता काय शोधायचंय? -2/3. काय शोधायचंय? -2/3. ओके, पण तुम्हाला जो 2 होता तो तर इझिली दिसला सर, इझिली, कारण तो नंबर लाईन वर दिसतोय. पण 7/3 दिसला होता का? मग ते तसं तुम्हाला सर्च करायचं. याला बोलतात रॅशनल नंबर्स. हे अशा प्रकारे या 0.0/3 आणि 7/3 च्या मध्ये किती नंबर्स आले? तर ते सगळे जे नंबर्स आले ना त्यांनाच म्हणतात रॅशनल नंबर्स. असा इनन्युमरेबल रॅशनल नंबर्स कुठल्याही 2 नंबरच्या मध्ये येऊ शकतात. कळलं? कुठल्याही 2 नंबरच्या, म्हणजे इथून ते इथपर्यंत. आता आपण 4 पर्यंत घेतलं म्हणून इथे एंड झालं. असं अनलिमिटेड पण घेऊ शकतो, बरोबर का नाही? ज्याची गिनती नाही होऊ शकत, म्हणजे असं इनन्युमरेबल नंबर्स येऊ शकतात. एवढं क्लिअर आहे. आता आपण फक्त हा एक पॉइंट बघणार आहोत, -2/3. परत 3चं कसं केलं होतं? डिनॉमिनेटर कसं सांगितलं? 0 पासून कसं काउंट करायचं? 0 पासून 1 2 3 -1 1 2 3 -2 1 2 3 -3 पुढचा 1 2 3 -4 असं लिहिलं. ओके, त्यानंतर किती पाहिजे होते? -2/3. आता हा 0/3 हा किती असेल? -1/3. हा किती असेल? हा पॉइंट -2/3. हा किती असेल? -3/3. देखो ना, अभी आता फक्त मायनस लागला म्हणून कन्फ्युज नका हो. इथे कसं 1 2 0 1 2 3 बघा ना, हे 3 न सोडून द्या. 0 1 2 3 4 5 6 असं गेलो. आता या साईडला कसं होणार? -1 0 -1 -2 -3 -4/3. बरोबर का नाही? असं जात राहणार का नाही? बरोबर का नाही? मग असं आहे. आलं लक्षात? म्हणजे -2/3 कुठे आलं होतं? इथे लिहिलं असतं मी बी. मग आन्सर काय? पॉइंट बी इंडिकेट्स -2/3. एवढं इझी होतं बाळा. आलं? तर आपण आता जास्त वेळ न लावता आपण डिरेक्टली प्रॅक्टिस सेटवर जाऊ, म्हणजे अजून चांगलं आणि सोप्या रीतीने तुम्हाला कळतील. ठीक आहे गाईस, आज आपण प्रॅक्टिस सेट 1.1 बघणार आहोत. ओके गाईस, आज आपण प्रॅक्टिस सेट 1.1 सुरू करणार आहोत आणि या चॅनलला नक्कीच भेट द्या, MHB² हबला. ओके, फॉलो करा गाईस. ज्यांची इच्छा असेल त्या मुलांना पण दाखवा.
हे सर्व होतकरू मुलांसाठी आपण काढलेलं आहे चॅनल, म्हणून विदाउट एडिटिंग आपण हे सगळे चॅनल्स हे करतो डायरेक्ट लाईव्ह एक प्रकारे. प्रॅक्टिस सेट 1.1 गाईज. आज आपण प्रॅक्टिस सेट 1.1 मधला फर्स्ट क्वेश्चन बघणार आहे. शो द फॉलोइंग नंबर्स ऑन अ नंबर लाईन, ड्रॉ अ सेपरेट नंबर लाईन फॉर इच ऑफ द एक्झाम्पल. ते बोलतात ते प्रत्येक एक्झाम्पल साठी तुम्हाला एक सेपरेट लाईन काढायची, सेपरेट, नो प्रॉब्लेम. स्केलिंग आहे गाईज, तुमच्याकडे स्केल आहे. आता माझ्याकडे स्केल नाही, पण तुमच्याकडे स्केल आहे, तुम्हाला त्या स्केलचा युटिलाइज करायचं. फॉर एक्झाम्पल तुमची जी स्केल आहे ती, एक मिनिट गाईज, तुमची स्केल जी आहे ही अशी जी स्केल आहे गाईस, 0 नाही का, असं 1 अशी सी स्केल आहे, ती 15 सेंटीमीटर पर्यंत आहे. किती? 15 सेंटीमीटर. मग तिचा हाफ किती होईल? 7.5. जिथे 7.5 लिहिलं असेल तो तुमचा हाफ असेल. बरोबर आहे? बरोबर आहे गाईस. तर तुम्ही अशी स्केल पहिला ड्रॉ केली पाहिजे. सगळ्यात पहिला स्टेप तुम्ही या स्केलनी 7.5 म्हणजे फॉर एक्झाम्पल आता बघा, मी आपलं हातानेच काढतो. ही अशी मी एक स्केलनी 15 सेंटीमीटर ड्रॉ केली आणि माझं 7.5 इथे आलं, म्हणजे हा माझा मिड पॉइंट झाला, म्हणजे 0. बस हे तुम्हाला आलं पाहिजे गाईस. ओके ओके, व्हेरी गुड. इथे बघा गाईस, हे 0 आलं गाईस, एवढी मी नंबर लाईन काढली आता. ओके, हा माझा मिड पॉइंट झाला. किंवा तुम्ही रॅन्डमली काढू शकतात, असं काही नाहीये, असं काही नाही, रॅन्डमली काढू शकतात. ठीक आहे, रॅन्डमली म्हणजे विदाउट स्केलिंग, डायरेक्ट असं लाईन आहे वगैरे येतो. आता मी 0 केली. बरं गाईस, इथे किती पॉइंट्स आहे? डिनॉमिनेटर बघायचं. पहिला हा स्टेप 1 मध्ये सगळ्यात पहिला सगळीकडे काय आहे? 2 आहे. इथे पण डिनॉमिनेटर 2 आहे, इथे पण 2 आहे, इथे पण 2 आहे. मग कसं काउंट करायचं गाईस? कसं काउंट करायचं? 1, बोला 1 2 1, बरोबर आहे, 2च होते ना. परत 1 2 2, परत 1 2 3, बरोबर आहे. इथपर्यंत आपण थांबून घेऊ. परत इथे ह्या साईडला 1 2 -1, 1 2 -2, 1 2 -3, बरोबर आहे. ओके, आता त्यांनी काय सांगितलं होतं सर? 3/2, 3/2. ओके, आता माझा हा 0 आहे, 0/2. हा काय माझा? हा पॉइंट 0/2. हा पॉइंट काय होईल गाईस? 1/2, 1/2. हा पॉइंट काय होईल गाईस? 2/2. हा पॉइंट काय होईल? 3/2. म्हणजे या पॉइंटला मी काय डिनोट करणार? असं करून पॉइंट ए, आणि आन्सर लिहिणार. आन्सर पॉइंट ए इंडिकेट्स 3/2. ही झाली गाईस, ही झाली माझी एक सेपरेट नंबर लाईन. या एक क्वेश्चन साठी ही सेपरेट नंबर लाईन. अशी तुम्हाला याची पण सेपरेट काढायची आणि याची पण तुम्हाला सेपरेट काढायची. पण आता मी सेपरेट काढत नाही, मी तुम्हाला याच्यावरतीच दाखवतो. का सेपरेट काढू? तुम्ही सांगा तसं. काय याच्यावरच दाखवू? बर, आता याच्यामध्येच बघा. ठीक आहे, तुम्हाला प्रत्येक गोष्टीची अशी सेपरेट लाईन काढायच्या, हे लक्षात घ्या बाळांनो. नाही तर तुम्ही मी माझ्यासारखे एकाच याच्यामध्ये कराल तर तसं नाही, रॉंग होणार मध्ये. कारण इथे स्पष्ट लिहिलंय, ड्रॉ अ सेपरेट नंबर लाईन फॉर इच ऑफ द एक्झाम्पल. जसं आता मी समजा या सेकंड फॉर्म साठी मी सेपरेट लाईन ड्रॉ करतो. इथे मी लिहितो 0. परत किती सांगितलंय? 2 आहे, 2, 1 2 1, 1 2 2, 1 2 3, 1 2 4. ओके, 1 2 -1, 1 2 -2, 1 2 -3, 1 2 -4. आता किती सांगितले होते? 5/2, 5/2 सांगितले. बर, 0/2, 1/2, बरोबर आहे, 2/2, 3/2, 4/2, 5/2. Point B. Answer. Point B indicates
किती 5/2. सिमिलरली त्याचप्रमाणे आता मला जागा नाही, मी इथे दाखवतो -3/2. -3/2 इथेच दाखवतो या ह्याच्यामध्ये, किंवा सेपरेट नंबर लाईन मध्ये पण दाखवू शकतात. -3/2, 0/2 इथे, -1/2 इथे, -2/2 इथे, -3/2 म्हणजे भेटला हा पॉइंट. हा पॉइंट आहे माझा सी. आन्सर पॉइंट सी इंडिकेट्स -3/2. अशा प्रकारे तुम्ही केलं पाहिजे. पण मी तिन्हींची सेपरेट लाईन करायला पाहिजे होती, पण मी 2ची सेपरेट लाईन केली आणि तिसरा मी इथेच केला कारण तो निगेटिव्ह होता, कारण माझ्याकडे इथे जागा नव्हती. ओके बाळांनो, तर अशा प्रकारे तुम्हाला हे सगळे सम्स सॉल्व्ह करायचे. ओके, तर मी आता सेकंड क्वेश्चन पण करतो, थर्ड क्वेश्चन तुम्हाला होमवर्क आहे, आणि फोर्थ क्वेश्चन पण मी आता करतो. ओके गाईस, ओके. क्वेश्चन करणार आहोत आपण. 7/5 -2/5 आणि -4/5. ओके, ठीक आहे. आपण मी घेतो 0. 5 आहे गाईस, 5 कसं काउंट करणार? 1 2 3 4 5 1. वापस 1 2 3 4 5. 1 2 3 4. बरोबर आहे. परत 1 2 3 4 5 -1. 1 2 3 4 5 -2. 1 2 3 4 5 -3. ओके, लुक गाईस, आता काय सांगितले? 7/5. 1 2 3 4 5 6 7. पॉइंट ए काय आहे हा? इथं ए, पॉइंट ए वरती इंडिकेट करा आणि इथे खाली असं एरो करून लिहा 7/5. असं सिस्टमॅटिक 7/5 पण दाखवलं, पॉइंट ए पण दाखवलं, आणि आन्सर काय लिहिणार? पॉइंट ए इंडिकेट्स 7/5. असं गरजेचं नाही ABCDच पाहिजे, PQRST पण घेऊ शकतात. ओके, सेकंड काय होता? -2/5. 0. परत ही आदत असली पाहिजे. बोला 1 2 3 4 5 1. 1 2 3 4 5 2. 1 2 3 4 5. बरोबर आहे. इथे 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5 -3. सही आहे. एरो पाहिजे गाइस, एरो पाहिजे. एरो इज नेसेसरी बिकॉज इट्स अ लाईन. ती लाईन सेगमेंट नाहीये, ही लाईन आहे जी इन्फायनाइट आहे. ही काय आहे? इन्फायनाइट आहे, जी अशी पुढे चालतच राहील निरंतर. -2/5 काय लिहिलंय? -2/5. मग -2/5 कुठे येणार? हे एक झाले 0/5. बरोबर आहे. 1 2 बी, आणि इथे एरो करून काय लिहिणार? -2/5. आन्सर पॉइंट बी इंडिकेट्स -2/5. असं तिसऱ्याची. ठीक आहे. 0 1 2 3 4 5. 1 2 3 4 5 2. 1 2 3 4 5 -1. 1 2 3 4 5 -2. ठीक आहे. इथे 2 होते, मी पण -2 केलं. इथे 3 होते, मी 3 केले. असं काय नाही गाईस, तुम्ही 2 पर्यंत करू शकतात, किंवा एक्सटेंड झाली तर एक्सटेंड पण करता येईल. ओके, ते तुम्हाला कळलं पाहिजे. पुढे -4/5 कुठे येईल? 0/5 1
-1, -2, -3, -4. -4 upon 5. C. Answer. Point C indicates -4 upon 5. ओके गाईज, कळलं तुम्हाला? तुम्ही हे लिहून घेऊ शकता. ओके, ठीक आहे. आता आपण क्वेश्चन नंबर 3 आणि क्वेश्चन नंबर 4 पण करणार आहोत. -5 upon 8 आणि इथे 11 upon 8. गाईज एक लक्षात ठेवा, जेव्हा पण डिनॉमिनेटर्स मोठे येतात, जर असा क्वेश्चन आला या -5 upon 8 च्या बदले किंवा 11 upon 8 च्या बदले, और असा क्वेश्चन आला तर इथे इथे मी लिहितो 8 आणि इथे 11, डिनॉमिनेटरचा 8 आणि 11 न्यूमरेटरचा येते. 8 1 जा 9 10 11, किती आले 3. म्हणजे Q R अपॉन D म्हणजे काय? D म्हणजे डिवायझर 8, Q म्हणजे क्वोशंट, याला क्वोशंट म्हणतात, याला डिवायझर बोलतात आणि याला रिमाइंडर बोलतात. बरोबर आहे? हा 8 इथे आणि Q कुठे? इथे, आणि रिमाइंडर कुठे? इथे. जर याच्या बदली या 11 अपॉन 8 च्या बदली असा दिला तर क्वेश्चन 1 3 अपॉन 8. मग तुम्ही कन्फ्यूज व्हाल का? नाही कन्फ्यूज व्हायचं. हे बघा गाईस, याला मी सॉल्व करून दाखवतो आणि याला 11 अपॉन 8 मध्ये करून दाखवतोय. बघा, इथे मोठ्या अक्षरात लिहितो 1 3 अपॉन 8. हा जो पोर्शन आहे ना 8 पासून वरती, हा मल्टिप्लाय करायचा आहे आणि हा जो पोर्शन आहे तो प्लस करायचा आहे. कसं सर, कसं? बघा, 8 इंटू 1 हा मल्टिप्लाय केला मी, 8 इंटू 1, पुढे काय करायचंय? प्लस 3 अपॉन काय येणार? डिनॉमिनेटर तोच 8. 8 1 जा प्लस 3 अपॉन 8. 8 प्लस 3 किती होतो? 11 अपॉन 8. झालं गाईस प्रूफ? कळलं तुम्हाला? फॉर एक्झाम्पल जर मी असं लिहिलं 2 3 अपॉन 5 म्हणजे सर 5 2 जा 10, 5 2 जा 10 प्लस 3 अपॉन 5, सर 13 अपॉन 5. असं तुम्हाला लगेच आलं पाहिजे. कळलं? याला मिक्स्ड फ्रॅक्शन म्हणतात. काय म्हणतात? मिक्स्ड फ्रॅक्शनचे क्वेश्चन. मग असे पण क्वेश्चन येतात, मग तुम्ही कन्फ्यूज व्हायची गरज नाही. तर म्हणून मी मुद्दामून एक क्वेश्चन असा घेतलाय 1 3 अपॉन 8. तर मी तो पण दाखवतो. 1 म्हणजे नंबर 1 का लाईन वरती दाखवतो. वेट, पहिला हे सॉल्व करू. 0 किती सांगितलंय? 8. बोला माझ्यासोबत. 1 2 3 4 5 6 7 8. 1 इथे पण 1 2 3 4 5 6 7 8. -1 किती सांगितलंय? मायनस मध्ये सांगितलंय, -5 अपॉन 8. 0 1 2 3 4 5 -5 अपॉन 8. आलं लक्षात? इथे लिहू शकतात. पॉइंट ए इंडिकेट्स -5 अपॉन 8. झालं इज आन्सर. ओके, सेकंड 11 अपॉन 8 किंवा 1 3 अपॉन 8. बरोबर आहे? 11 अपॉन 8 किंवा असा क्वेश्चन दिला मुद्दा म्हणून 1 3 अपॉन 8 म्हणजे 1 काय मी दाखवतो इथे नीट बघ. हा 0 1 2 3 4 5 6 7 8 1. परत 1 2 3 4 5 6 7 8 2. ओके, परत 1 2 3 4 5 6 7 8 -1. 1 2 3 4 5 6 7 8
-2 एरो. आता बाळांनो 11/8 तर इझिली याच्यात सांगता येईल, कारण हा 0/8 आहे. 8 आहे ना, 0/8. मग 11 कुठे येणार? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. हे तर झालं आन्सर सर बी. याला 11/8 म्हणतात. पण तुम्ही बोलले सर की 13/8 असेल तर काय करायचं? बरोबर का नाही बाळांनो? अरे हा 1 म्हणजे काय माहितीये का? हा 1 म्हणजे काय माहितीये का? हा 1 म्हणजे हा 1. या 1च्या नंतर 3 पॉइंट्स मोजा. या 1च्या नंतर 3 पॉइंट्स मोजा. 1 2 3. हेन्स प्रूफ. कळलं गाईस? 1 3/8 होता ना. नंबर लाईन 1 च्या नंतर किती पॉइंट्स? 1 2 3. म्हणजे याला ऑर असं पण लिहू शकतो, 1 3/8. दोन्ही आन्सर राईट. आणि याचं पॉइंट आहे बी. म्हणजे लिहू शकतात पॉइंट बी इंडिकेट्स 11/8 और 1 3/8. म्हणजे दोन्ही मिक्स फ्रॅक्शन मध्ये पण सांगितले, फ्रॅक्शन मध्ये पण सांगितले. मला असं वाटतं याच्यापेक्षा इझी स्टेप मध्ये मी नाही सांगू शकत. एक सगळ्यात सोपी स्टेप आहे बाळा, सगळ्यात सोपी. ओके, मला असं वाटतं एक 4th वाला क्वेश्चन आहे 13/10 -17/10. हे तुम्ही केलं पाहिजे. ओके, तर मी हे रफ करतो बाळांनो, आणि आता तो क्वेश्चन तुम्ही करायचा. जर तुम्हाला नाही आला तर मी सॉल्व्ह करून दाखवेन. ओके ओके बाळांनो. नाव क्वेश्चन नंबर 2 गाईज. क्वेश्चन नंबर 2 मध्ये बघा, ऑब्झर्व द नंबर लाईन अँड आन्सर द क्वेश्चन. ऑब्झर्व द नंबर लाईन अँड आन्सर द क्वेश्चन. ओके गाईज, क्वेश्चन नंबर 2, ऑब्झर्व द नंबर लाईन अँड आन्सर द क्वेश्चन. ही नंबर लाईन तुमच्या बुक्स मध्ये पण काढली. तर सगळ्यात पहिले गाईज ह्या नंबर लाईन कडे किंवा क्वेश्चन्स कडे बघून घाबरायचं नाही. डिरेक्टली ही नंबर लाईनच सॉल्व्ह करा. कसं? सगळ्यात पहिली फर्स्ट स्टेप बघणार काय? याच्यामध्ये सगळ्यात पहिला मी बघणार 0. त्यानंतर काउंट करणार 1 2 3 4. म्हणजे किती झाले गाईस? अपॉन 4. म्हणजे हे किती झाले? सॉरी, हे किती झाले? 0/4, 1/4, 2/4, 3/4. हे झाले 4/4. हे 5/4, 6/4, 7/4, 8/4, 9/4, 10/4, 11/4, 12/4. बरोबर आहे? असं मी लिहून घेतलं गाईस माझ्या बुक मध्ये. ओके, त्याच नुसार -1/4, -2/4, बरोबर आहे, -3/4, -4/4, -5/4, 6/4, -6/4, -7/4, -8/4, -9/4, -10/4, 11/4 and -12/4. ओके गाईस, असं मी नंबर लाईन्स मध्ये मी माझे पॉइंट्स पहिला जॉट डाऊन केले. ओके, आता बघा गाईस, आता इथे क्वेश्चन आहे. फर्स्ट क्वेश्चन, विच नंबर इज इंडिकेटेड बाय पॉइंट बी. जेव्हा तुम्ही आन्सरच लिहिले तर विच नंबर इज इंडिकेटेड बाय द पॉइंट बी, कुठला नंबर इंडिकेट झालाय? भेटलं ना आन्सर सर, -10/4. याला असं पण बोलू शकतो -10/4 ला 2 2 जा 4, 2 5 जा 10, -5/2 असं जरी बोललं तरी राईट. काय बोललो मी? -5/2 बोलले तरी राईट आहे. कारण का? दिस इज अ हाफ ऑफ दिस. हे हाफ आहे, रेड्यूस मेथड म्हणतात त्याला, कारण दोन्ही नंबर काय आहे? इवन नंबर आहे. ओके, बर, पॉइंट बी क्लिअर. व्हॉट डज द which number is indicated by point A? Which number is indicated by the point A? -12/4. किती? -12/4. बघा,
आपण असं पण बोलू शकतो -12/4 और 3 -3. कसं काय सर? -12/4 4 1 जा 4 4 3 जा 12 -3/1 म्हणजेच किती होतात? -3. ओके. विच नंबर इज इंडिकेटेड बाय द पॉइंट ई? विच नंबर, कुठला नंबर इंडिकेट करतो? पॉइंट ई कुठला नंबर इंडिकेट करतो? -6/4 और 2 2 जा 4 2 3 जा 6 -3/2 पण करतो सर. कळलं? श्योर. मग असं तुम्ही ओ च बघा, एफ च बघा, सी च बघा, डी च बघा, सगळे तुम्हाला आन्सर इथे भेटलेले आहे. विच पॉइंट इंडिकेट्स अ नंबर 1 3/4? व्हिडिओ जरा मागे घ्या आणि एकदा बघा. मी हा क्वेश्चन तुम्हाला मिक्स फ्रॅक्शन वाला दाखवलाय, पण पुन्हा सांगतो. 1 3/4 सर पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह? पहिला ते बघायचं. पहिला पॉझिटिव्ह. 1 कुठे आलाय तुमचा 1? सर हा बघा, हा 1 इथे आलाय. 1 च्या नंतर किती पॉइंट्स? 3 पॉइंट. 1 2 3. मग तो कुठला पॉइंट झाला? सी. कुठला झाला गाईस? सी. 1 च्या नंतर किती पॉइंट्स? 1 2 3. 3 पॉइंट. कुठला पॉइंट आहे तो? पॉइंट सी. पॉइंट सी इंडिकेट्स द नंबर 1 3/4. आणि 1 3/4 ला आपण काय बोलतो? 4 1 जा 4 प्लस 3/4 किती झाले? 7/4. बघा सी पॉइंट 7/4 जो दाखवतोय का? दाखवतोय सर. ओके. फर्स्ट क्वेश्चन सॉल्व. सेकंड क्वेश्चन सॉल्व. थर्ड, स्टेट वेदर द स्टेटमेंट द पॉइंट डी डिनोट्स द नंबर 5/2 इज इट ट्रू और फॉल्स? बघावं लागेल. डी मध्ये बघा, डी 10/4 आहे. 10/4 आहे. इज इट ट्रू और फॉल्स? तुम्ही बोलाल फॉल्स. चुकलात गाईस तुम्ही. मी बोललो होतो दोन्ही इवन नंबर आहे. इवन नंबर कुठले असतात? 0 2 4 6 8. 2 चा टेबल बोला ना. 2 चा 2 1 जा 2 2 2 जा 4 2 3 जा 6 2 4 जा 8. म्हणजे 2 4 6 8 आणि 0 हे इवन नंबर असतात. म्हणजे याचा अर्थ 4 आणि 10 हे बघा, लास्टला युनिट प्लेसला 0 आहे. इवन नंबर आहे. 2 च्या टेबल मध्ये जाणार. 2 च्या टेबल मध्ये 4 कसा देतो? 2 2 जा 4 आणि 2 च्या टेबल मध्ये 10 कसा देतो? 2 5 जा 10. आन्सर काय? 5/2 आहे. हो 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 सर. म्हणजे पॉइंट डी डिनोट्स द नंबर 5/2 is the given statement is true. The given statement is true. कळलं गाईज? श्योर. अशा प्रकारे आपण प्रॅक्टिस सेट 1.1 संपूर्ण शिकलेलो आहोत. मला असं वाटतं यामध्ये कुठलाही डाऊट